छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर फूलमाला चढ़ाकर महानगर पालिका के आयुक्त अजय वैद ने गणेश भक्तों को दी शुभकामनाएं। बता दें कि 5 दिनों की गणपति का विसर्जन था। इस बीच भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका द्वारा छत्रपति शिवाजी महाराज चौक पर ही विसर्जन घाट बनाया गया। बता दें कि 2 तृतीय तालाब का महानगर पालिका ने नियोजन किया, जहां पर गणेश भक्त 5 दिनों की गणपति जो कि पीओपी और अन्य कई सामग्री से केमिकल से बनाया जाता है, उस मूर्त को लाकर यहां पर विसर्जन कर सकते हैं। विशेष तौर पर आपको बता दें कि महानगर पालिका के आयुक्त अजय वैद के साथ में वहां पर मुख्यालय आरोग्य विभाग की जो उपायुक्त हैं नैना ससानी जी वहां पर मौजूद थी, शहर अभियंता वहां पर सचिन नाइक मौजूद थे, आरोग्य विभाग के वहां पर अधिकारी फैसल ताती भी दिखाई दिए, साथ ही साथ जीवन सोनोने वहां पर मौजूद थे। बता दें कि महानगर पालिका के कई संबंधित अधिकारी छत्रपति शिवाजी महाराज चौक पर महानगर पालिका के आयुक्त अजय वैद जी की उपस्थिति में वहां पर सारे लोग दिखाई दिए। विशेष तौर पर इस बीच एडवोकेट व समाज सेवक मयूरेश पाटिल ने भी हमारे चैनल से बातचीत की। महानगर पालिका का उन्होंने आभार प्रकट किया। क्या कहा हम आपको जरूर सुनाएंगे, लेकिन बता दें कि भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका द्वारा बप्पा के विसर्जन के लिए तृतीय तालाब का जो है इस तरह से वहां पर नियोजन किया गया है, आप तस्वीर में भी देख सकते हैं। इस बीच आपको बता दें कि महानगर पालिका के आयुक्त अजय वैद ने शहर के नागरिकों से स्वच्छता को लेकर अपील की। क्या कहा आइए सुनते हैं। नागरिकांना फक्त त्यापासून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा। त्याचप्रमाणे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहोत। त्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर टाळावा, झाडूंच्या मूर्तींचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन आपण प्रशासनाकडे सुरुवातीपासून करत आहोत। त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि जेवढे आपले घरगुती गणपती आहेत त्यांच्या विसर्जनासाठी पालिकेने यावेळी विशेष म्हणजे 5 प्रभागात 5 कृत्रिम तलावांची व्यवस्था देखील केली आहे। त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। या भागातले माजी महापौर श्री विलास पाटील साहेब यांच्या विनंतीला मान ठेवून प्रशासनाने या विभागाचा प्रतिसाद पाहता 2 कृत्रिम तलाव ठेवायची व्यवस्था केली। ते आपण बघू शकता। एक तलाव आपल्या इथे पाठीमागे शिवाजी चौकामध्ये आहे आणि दुसरा जो तलाव आहे तो आपल्या चाचा जे स्कूल आहे त्याच्या पटांगणावर ठेवलेला आहे, जेणेकरून भाविकांची गर्दी होणार नाही। एका गेट मधून त्यांना एंट्री असून दुसऱ्या गेट मधून त्यांना एक्झिट मिळेल, अशा प्रकारे महापालिकेने अभिनव व्यवस्था यावेळी केलेली आहे। आपण आता पाहिलं असेल की माझ्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालायला सहाय्यक आयुक्त आरोग्य विभागाचे श्री फैजल ताती यांना मी सोबत बरोबर नेलं। याचं विशेष कारण असं आहे की आम्ही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे काही कामाचे सगळे निर्देश देत असतो ते प्रत्यक्ष फील्डवर जाऊन करायचं काम असतं, ते आमचे एएफसी आणि ग्राउंड लेवलचे सगळे अधिकारी कर्मचारी करत असतात। त्यामुळे त्या सर्व कर्मचाऱ्यांचा मान म्हणून आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी सहाय्यक आयुक्त आरोग्य फैजल ताती यांना आज मुद्दाम माझ्याबरोबर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याची चांगली सुसंधी उपलब्ध करून दिली। प्रशासन हे सर्व सामान्य जनतेसाठी आणि सर्व कर्मचाऱ्यांचा विचार करूनच काम करत आहे। आपण आता गणेश उत्सवाच्या सोहळ्याला विसर्जनाला सुरुवात ऑलरेडी केलेली आहे। सर्वांनी शांततेमध्ये प्रेमाने समाधानाने कुठलीही असंख्यता मागे न ठेवता हा कार्यक्रम करायचा आहे। प्रत्येक घाटावर आपण निर्मल कलश ठेवलेला आहे। ते निर्माण कलशामध्ये जे काही आपण फुलं किंवा बायोडिग्रेडेबल सामान टाकाल त्या सामानाचा खरंच महापालिका वापर करणार आहे, अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे। आज दुपारी आपण न्यूजमध्ये पाहिलं असेल प्रत्येक घाटावर औषध फवारणी केलेली आहे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे, फायर ब्रिगेडचे कर्मचारी, त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना मार्गदर्शन करणारे कर्मचारी, अशी सर्व जय्यत तयारी महापालिकेने केलेली आहे। या इथे सुद्धा आपण बघितलं असेल तर स्टेज आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास आपल्याला आमचे कर्मचारी मदत करतील। असाच आपण गणेशोत्सव साजरा करू आणि त्यानंतर येणारे इतरही सण जे आहेत ते देखील असेच आपण अतिशय सामोपचाराने आणि पर्यावरणपूरक साजरे करू, असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आहे। आणि सर्व गणेश जे भक्त आहेत आणि गणेश मंडळ आहेत त्या सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। पहले तो सभी भिवंडी वासियों को गणेश उत्सव की हार्दिक शुभकामनाएं। आज 5वां दिन है
और पापा को निरोप देने के लिए सभी भाविक आज छत्रपति चौक के यहाँ से गुजरेंगे। इसी सिलसिले में जब 1.5 दिन में विसर्जन की तैयारी की गई थी नगर पालिका की तरफ से, जो कृत्रिम तालाब बनाया गया था, जो हमारे शिवाजी चौक में ही लगा हुआ है, उसको मद्देनजर रखते हुए ये देखने में आया कि लोगों का रुख बहुत उस तरफ था कि कृत्रिम तालाब 5 दिन के गणपति बहुत से रहते हैं, गणपति गणपति, तो इसकी वजह से हमने विलास पटेल साहब ने कमिश्नर साहब से एक दरख्वास्त की और 2 कृत्रिम तालाब लगाकर भाविकों के लिए आसानी कर दी है। और यही मैं सभी भाविकों से विनती करूंगा कि आप ये जो कृत्रिम तालाब आप सभी नागरिकों की व्यवस्था के लिए बनाया गया है, आप उसका उपयोग कीजिए। और उसके साथ ही साथ मैं ये कहूंगा कि पीओपी का वापर ना हो और माटी की गणपति का वापर होना चाहिए, ताकि पर्यावरण का संरक्षण हम कर पाए।